नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा कपडे बदलून बाहेर आली. त्यानं तिला हाताला पकडून बेडवर बसवलं. तुला खूप त्रास होतोय का? त्यानं काळजीने विचारलं. आता नाही होत. त्याचा तो उतरलेला चेहरा पाहून ती खोटं बोलली. माहीत होतं त्याला ती खोटं बोलतीये, कारण तिच्या चेहऱ्यावरनं तिला होणाऱ्या वेदना तो स्पष्टपणे पाहू शकत होता. मला माझ्या रूममध्ये जायचंय, ती इकडे तिकडे पाहत बोलली. तुला नीट चालताही येत नाही, तू इथेच आराम कर. नाही, मी जर रूममध्ये दिसले नाही तर राजन काळजी करेल. आम्ही मुंबईला निघणार आहोत. त्याला काही माहिती होता कामा नये. त्याला समजण्यासाठी मला तिथं जावं लागेल, नाहीतर तो 1000 प्रश्न विचारेल. गाथा घाबरून बोलली. तिच्या तोंडून राजनचं नाव ऐकून त्याला थोडं वाईट वाटलं. रूम नंबर? देवनं विचारलं. 11, गाथा बोलली. कम, मी सोडतो. तो तिला धरून उठवत बोलला. मी जाईन, ती त्याचा हात बाजूला करत बोलली. गाथा, तुला चालताना त्रास होतोय माहीत आहे मला, मी सोडतो. तो तिला पुन्हा हाताला पकडून बोलला आणि गाथा त्याच्याकडे पाहू लागली. प्लीज, मला आधीच फार गिल्टी वाटतंय. मला तुझी मदत करू दे. तो कळवळून बोलला आणि ती काहीच बोलली नाही. देव तिला घेऊन रूमच्या बाहेर आला. हळूहळू चालत ते तिच्या रूमच्या दरवाजापर्यंत आले. दरवाजा उघडून देव तिला आत घेऊन गेला. आत कुणीही नव्हतं. तू तर म्हणालीस तुझा बॉयफ्रेंड रूममध्ये. देव आजूबाजूला पाहत बोलला. बॉयफ्रेंड? कोण? गाथा गोंधळून बोलली. राजन नाव ना त्याचं, देव बोलला. तो माझा बॉयफ्रेंड नाही आहे, ती थोडं रागात बोलली. होणारा नवरा तर आहे ना? आर यू मॅड? काही काय बोलताय? ती जरा आवाज चढवत बोलली. मग कोण आहे तो तुझा? फ्रेंड आहे, एक चांगला मित्र आहे तो माझा, ती गाल फुगवून म्हणाली आणि अशा कंडिशनमध्येही त्याला हसू आलं. ठीक आहे, एवढं चिडायला काय झालं? आराम करायचा आहे, ती नाक मोरडत बोलली. मग देवनं तिला बेडवर झोपवलं. तुम्ही जा, कुणी पाहिलं तर उगाच चर्चा होईल. आय डोंट केअर, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही, देव बोलला आणि तिच्या बाजूला बसला. 5-1 मिनिटातच शिवचा फोन आला. रिसॉर्टवरच्या रिसेप्शनवरनं तो त्याचा वेटच करत होता, कारण रिसॉर्टवरील कर्मचारी त्याला देवच्या रूमकडे जाऊ देत नव्हते. हॅलो देव, मी आलोय, शिव बोलला. ओके, कमिंग, देव बोलला आणि त्यानं गाथाकडे पाहिलं. शिव आलाय, मी त्याला घेऊन येतो. ती काहीच बोलली नाही आणि मग देव रूमच्या बाहेर आला. शिव रिसेप्शनवरती त्याची वाटच पाहत होता. त्याला पाहून देवनं त्याला मिठी मारली. रिलॅक्स, चल तिच्याकडे जाऊन बोलू, शिव बोलला. मग दोघेही रिसेप्शनपासून थोडे दूर गेले. गाथा कशी आहे? शिव बोलला. ठीक आहे, फीवर आहे फक्त थोडा. आणि काय? तिला पोटात पेन होतंय. देव असं म्हणून त्याला पाठमोरा झाला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. देव, शिवनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बेडवर ब्लड स्पॉट दिसत होते. बोलताना त्याचा आवाज भरून आला होता. तिची पहिली वेळ असेल म्हणून ब्लिडिंग झालं असेल, शिव त्याला समजावत बोलला. यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी फार मोठा गुन्हा केलाय शिव. हे बघ, तुला काय वाटत असेल समजू शकतो मी, पण हे जे घडलं ते तू मुद्दाम तर केलं नाहीस ना. तू नशेत होतास आणि तुला स्त्री शरीराची गरज होती आणि त्यावेळी गाथा तुझ्या समोर होती. पण मला एक कळत नाही, तुला हे ड्रग दिलं कोणी? शिव बोलला आणि देवच्या डोक्यात आता कुठे तो विषय आला. येस, मी स्वतःहून तर घेतलं नाही, मला दिलं गेलंय. व्हाय अँड हू? देव विचार करत बोलला. इथे जवळपास कोणी डॉक्टर आहे का? मला आत्ताच्या आत्ता एक डॉक्टर हवाय. रिसेप्शनवरती राजन येत बोलला. सर, एवढ्या सकाळी डॉक्टर मुश्किल आहे, पण आमच्या रिसॉर्टमध्ये 2 डॉक्टर गेस्ट आहेत, रिसेप्शनवरील कर्मचारी बोलला. प्लीज त्यांना रूम नंबर 11 मध्ये यायला सांगा ना. गाथाची तब्येत खूप खराब झाली आहे, तिला फीवर आहे, थंडी वाजते, राजन बोलला. गाथाचं नाव कानावर पडताच देव आणि शिव रिसेप्शनकडे पाहू लागले. राजन उभा होता आणि थोडा काळजीमध्ये वाटत होता. हा गाथाचा मित्र आहे राजन, देव बोलला.
मग शिव आणि देव त्याच्या जवळ आले. एक्सक्यूज मी, आम्ही डॉक्टर आहोत, शिव बोलला. ओह, बरं झालं तुम्ही लवकर मिळालात. गाथाला अचानक फिवर चढलाय, ती थंडीनं कापतीये, राजन बोलला. चला पाहूयात, शिव बोलला आणि त्यानं देवला येऊ नको असं खुणावलं आणि राजनसोबत तो गाथाच्या रूममध्ये आला. ही गाथा, राजन बोलला. शिवने गाथाला चेक केलं. तिचा फिवर वाढत होता आणि तिला थंडीही वाजत होती. शिवनं तिला एक इंजेक्शन दिलं. काय झालं हिला, राजन काळजीने बोलला. व्हायरल आहे, त्यामुळे टेम्परेचर वाढलंय. या इंजेक्शनमुळे थोड्या वेळात बरं वाटेल, शिव बोलला. व्हायरल? एकदम कसं झालं? रात्री तर एकदम ठीक होती, राजन बोलला. तब्येत सांगून बिघडत नाही. शी नीड अ रेस्ट. तिला आराम करू दे, शिव गाथाकडे पाहत बोलला. थँक्यू, तुम्ही लगेच आलात, राजन बोलला. काही गरज लागली तर मला सांगा, मी आहे, शिव बोलला आणि रूमच्या बाहेर निघून गेला. हाऊ इज शी? देव रूमच्या बाहेरच उभा होता. फिवर वाढलं होतं, मी इंजेक्शन दिलंय, आराम केल्यावर बरं वाटेल, शिव बोलला. इकडे आता बरंच उजाडलं होतं. दोघेही रिसेप्शन समोर असणाऱ्या सोफ्यावर जाऊन बसले. देव काहीच बोलत नव्हता, बेचैन होता. त्याला तर हे कुणी केलं याचा पत्ता लावायचा होता. दोघेही हाच विचार करत होते आणि समीर तिथे आला. रिसेप्शनवरती गाथा आणि राजनबद्दल विचारत होता. त्याला पाहून देव आणि शिव अजूनच काळजीत पडले. समीर भाऊ, राजनने त्याला आवाज दिला. राजन, समीर त्याच्याकडे गेला. अरे किती वेळ झालाय, गाथाचा फोन ट्राय करतोय, लागत नाही, कुठे आहे ती? समीर बोलला. रूम मध्ये आहे, तिची तब्येत बरी नाही, राजन बोलला. व्हॉट? समीर बोलला. फिवर आहे, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलंय, राजन नाराजीच्या सुरात बोलला. कुठे आहे ती? समीर काळजीने बोलला. रूम मध्ये आहे, आराम करतीये. मग राजन त्याला घेऊन रूमकडे गेला तर गाथा बेडवर झोपली होती. गाथा बाळा, काय झालं? समीर तिच्या बाजूला बसून काळजीने बोलला. त्याचा आवाज ऐकून तिने हलकेच डोळे उघडले आणि आपलं कोणीतरी पाहून तिला भरून आलं. ती रडतच त्याच्या कुशीत शिरली. त्याला नजर मिळवण्याचं तिचं धाडस होत नव्हतं. काय झालं गाथा? दुखतंय का काही? तुला ताप कसा आला? आणि रात्री थंड जास्त खाल्लं का? समीर काळजीने तिची विचारपूस करत होता आणि ती काहीच बोलत नव्हती, फक्त रडत होती. रात्री आम्ही साधंच जेवलो, राजन बोलला. गाथा, असं काय करतेस? साधा फिवर आहे तुला. आपण मुंबईला गेलो की डॉक्टर जोशींना दाखवू, ते तुला एका मिनिटात बरं करतील. समीर तिला समजावत तिच्या पाठीवरनं हात फिरवत बोलला. तिचे केस थोडे साईडला गेले होते आणि समीरला तिच्या मानेवरती दातांचे निशाण दिसले. त्यानं थोडं वाकवून जवळ जाऊन पाहिलं आणि त्याचे डोळे रागानं भरले. गाथा, माझ्याकडे पहा, समीर एकदम गंभीर आवाजात बोलला तर तिनं भीतीनं नाहीमध्ये मान डोलावली. तर मग मित्रांनो, आता समीरला कळेल का की हे कोणी केलंय ते? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.